नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। 31 ऑगस्टला गौरी आव्हान आहे। गौरी आव्हान हे आपण अनुराधा नक्षत्रावर करतो। आता हे अनुराधा नक्षत्र संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे। आता याच दिवशी सकाळी भद्रा आहे आणि संध्याकाळी राहुकाळ आहे। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की गौरी आव्हान करायचं कधी। तर बघा, गौरी आव्हान हे आपल्याला दुपारच्या वेळेत करायचे। सकाळी 12 पर्यंत भद्राकाळ आहे, त्याच्यामुळे आपल्याला गौरी आव्हानाचा शुभ मुहूर्त मिळतोय, तो म्हणजे दुपारी 2 ते 4:30 पर्यंत। कारण 4:30 पासून 6 वाजेपर्यंत राहुकाळ आहे, त्यामुळे आपण या वेळेमध्ये गौरी आव्हान करू नये। तर हा झाला गौरी आव्हान। आता तर बघा, दुसरा दिवस येतो, तो म्हणजे गौरी पूजनाचा। तर गौरी पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर केलं जातं। हे आपण दिवसभर करू शकतो, फक्त या दिवशी राहुकाळ आहे सकाळी 7:30 ते 9, तर हा वेळ टाळायची आपल्याला आणि मग आपण गौरी पूजन करायचे। तिसरा दिवस येतो, तो म्हणजे गौरी विसर्जनाचा। गौरी विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केलं जातं। आता हा मुहूर्त आहे संध्याकाळी 5:30 पासून ते 9:30 पर्यंत। कारण 9:30 नंतर मूळ नक्षत्र संपते, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या आत विसर्जन करायचे। आता या दिवशीचा राहुकाळ आहे तो 3 ते 4:30, त्याच्यामुळे आपण 4:30 नंतर गौरी विसर्जन करावं। आणि तर बघा, गौरी पूजनामध्ये नक्षत्राला खूप महत्त्व दिलं जातं, त्याच्यामुळे आपण व्हिडिओत सांगितलेल्या नक्षत्राची वेळ आणि शुभ मुहूर्त बघूनच आपल्याला या गौरी पूजन, आव्हान आणि विसर्जन करायचे। तर याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे, तर तोही नक्की बघा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।